नमस्कार, मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती आपण हेल्थ टिप्स, ब्युटी टिप्स बघत असतो, मोटिवेशनल टॉक्स बघत असतो. आत्ताच्या सध्या परिस्थितीमध्ये तुम्हाला माहिती आहे की तरुणांच्यामध्ये, वृद्धांच्यामध्ये, लहान मुलांच्यामध्ये, सर्वांच्यामध्ये एक नैराश्याची लाट पसरत चाललेली आहे. पुढे काय होणार आहे आपल्याला कुणालाच कळत नाही आहे. त्याला आपण म्हणतो आहे डिप्रेशन आलं आहे. उत्साह वाटत नाही आहे, काय करावं कळत नाही आहे. फ्युचर सगळ्यांचंच अंधारात आहे. सगळेजण आपण वर्तमान काळामध्ये चाचपडतोय. आपण एकमेकांशी बोलतोय पण एकमेकांना भेटू शकत नाही आहे. एकमेकांना कारण आपल्याला आत्ता भेटताना सुद्धा भीती वाटते मनामध्ये. जरी आपण मास्क घालून, सोशल डिस्टन्सिंग राखून, सॅनिटायझर वापरून स्वतःची काळजी घेत असलो, स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवत असलो, तरी मनामध्ये कळत न कळत आपल्या मनामध्ये शंकाही आहेच. कोरोनाची भीती आपल्या मनामध्ये आहे. कोरोनाच्यामुळे आपल्या अवतीभवती, आपल्या घरामध्ये सुद्धा एक नैराश्याची लाट, उदासीनता येतीये, ज्याला आपण डिप्रेशन म्हणू शकू. आपल्याला डिप्रेशन शब्द वापरायला खूप भीती वाटते, कारण की आपल्याला वाटतं की डिप्रेशन हा शब्द वापरला तर कुठेतरी आपल्याला कमीपणा वाटेल काय. तर तुम्ही स्वतः हे दुसऱ्याला सांगू नका, पण तुमच्यामध्ये जी लक्षणं आहेत ही तुम्ही तर स्वतः तपासून बघू शकता ना. आपल्याला माहीत असतं की आपलं काहीतरी बिघडायला लागलं आहे आजकाल. आपल्याला भूक लागत नाही, आपल्याला उत्साह वाटत नाही आहे, काय करावं कळत नाही आहे, पण कोणाशी बोलता येत नाही आहे, सांगता येत नाही आहे. तर आज मी या ठिकाणी तुम्हाला डिप्रेशनची काही लक्षणं सांगणार आहे. आणि ती जर का लक्षणं तुमच्यामध्ये दिसत असतील तर डिप्रेशन तुम्हाला येत आहे, नैराश्य तुम्हाला येत आहे, तुम्ही डिप्रेशनचे शिकार व्हायला लागलेले आहात, हे तुम्ही ध्यानात ठेवा आणि वेळीच सावध व्हा. कारण की काय होतं की डिप्रेशन जेव्हा यायला लागतं, आपण सारखे उदास राहायला लागतो, त्यावेळेला आपल्या मेंदूतल्या काही सेल्स ज्या आहेत त्या सेल्स निष्क्रिय व्हायला लागतात आणि सुरुवातीला आपल्याला लगेच बरं वाटत असतं, आपण नैराश्यातून लगेच बाहेर येत असतो, उत्साह वाटत असतो आणि त्यानंतर काही जास्त काळपर्यंत ते डिप्रेशन टिकायला लागतं आणि नंतर त्याचं एका रोगामध्ये परिवर्तन होतं की ज्यानंतर मग मात्र तुम्हाला त्यावरती औषधोपचार करावा लागतो. म्हणजे आपल्या मेंदूतल्या ज्या सेल्स असतात त्या निष्क्रिय होतात. तर असं व्हायच्या ऐवजी ज्या सेल्स आपल्या थोड्याशा डॅमेज झालेल्या असतील, आपल्या मेंदूवरती, आपल्या मेंदूचं जर का काही पोषण कमी होत असेल आणि हे जर का आपल्याला वेळेत कळलं, तर आपण आपल्या मेंदूतल्या सेल्सना पुन्हा ॲक्टिव्ह करू शकतो, पुन्हा हॅपी करू शकतो, पुन्हा उत्साही करू शकतो. यासाठी आपण स्वतःला ओळखलं पाहिजे की आपण डिप्रेशनचे शिकार व्हायला लागलेले आहोत. आणि डिप्रेशन आलेली व्यक्ती कधीच स्वतः मान्य करत नाही की मला डिप्रेशन आलेलं आहे. छे मला काही डिप्रेशन आलेलं नाही असं आपल्याला वाटत राहतं. कारण की आपल्याला वाटतं की नाही, आपल्याला कदाचित सायकियाट्रिस्टची ट्रीटमेंट घ्यावी लागेल आणि मग त्यानंतर कदाचित आपल्याकडे बघण्याचा लोकांचा जो दृष्टिकोन आहे तो बदलेल असं आपल्याला वाटायला लागतं. आणि म्हणून आपण स्वतः डिप्रेशनमध्ये जातोय हे स्वतःला कबूल करायला तयार होत नाही. तुम्हाला माहिती आहे की परदेशामध्ये काउन्सिलर्स खूप आहेत डिप्रेशन साठी. तुम्हाला डिप्रेशन आलं असेल तर बरेचसे काउन्सिलर्स सगळीकडे आहेत. म्हणजे अगदी मोठी जी हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी अशा काउन्सिलर्सना, म्हणजे मनोवैज्ञानिकांना खूपच डिमांड आहे सगळ्या देशांमध्ये. अगदी तुम्हाला सांगते की जुनाट जे आजार आहेत अशा ठिकाणी तरी, म्हणजे मी तर बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे की सगळ्या कॅन्सर हॉस्पिटल्समध्ये सायकियाट्रिस्टना खूप डिमांड आहे. कारण की
जेव्हा एखादा रोग बरा होत नाही असं लक्षात येतं किंवा त्या ट्रीटमेंटमुळे सुद्धा अतिशय ती ट्रीटमेंट पेनफुल असते, त्यावेळेला मन निराश व्हायला लागतं आणि आपला मेंदू त्या ट्रीटमेंटला साथ देत नाही, आपलं शरीर साथ देत नाही आणि ते डिप्रेशनमध्ये जायला लागतं. आणि असं होऊ नये म्हणून त्या ठिकाणी सेशन्स असतात आणि हे काउन्सिलर्स तुम्हाला डिप्रेशनमधनं बाहेर पडायला मदत करत असतात. तर आज तुम्ही पहिली स्टेप आज ही आहे की तुम्ही ओळखलं पाहिजे स्वतःला की आपण डिप्रेशनमध्ये गेलेलो आहोत किंवा आपण डिप्रेशनमध्ये जातो. तर त्यातलं पहिलं सगळ्यात जे लक्षण आहे ते म्हणजे तुम्ही अति झोपायला लागता. जे उशिरा तर तुम्ही झोपताच, तुम्हाला झोप नीट लागत नाही, सकाळी सुद्धा लोळता. जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही कॉटवरती पडून लोळत असता, तुम्हाला झोप लागलेली नसते. हे अति झोपणं जे आहे हे डिप्रेशनचं एक लक्षण असू शकतो. बऱ्याच वेळेला तुम्हाला काम नाही म्हणून तुम्ही लोळत असता आणि हे सुद्धा डिप्रेशनचं एक लक्षणच आहे. कारण की जरी तुम्हाला काम नसलं तरी आजकाल इतके कोर्सेस, ऑनलाईन कोर्सेस असतात, इतकं माणसाला काम असतं, गृहिणींना सुद्धा इतकं काम असतं, परंतु ते काम न करता काम नाही असं आपल्या मनाला सांगणं आणि निष्क्रिय राहणं आणि कॉटवरती लोळत राहणं किंवा नुसता मोबाईल हातात घेऊन आडवं पडणं हे डिप्रेशनचं एक लक्षण असू शकतं. दुसरं लक्षण म्हणजे तुम्हाला भूक लागत नाही. तुम्हाला भूक लागली तरी तुम्हाला काही खावंसं वाटत नाही. तुमच्या आवडीचा जरी समोर पदार्थ आला तरी तुम्हाला त्याची चवसुद्धा आवडत नाही आणि तुमचं भूक लागत नाही, त्यामुळे तुम्ही खात नाही, त्यामुळे तुम्हाला विटॅमिन डिफिशियन्सी होते आणि तुमच्या मेंदूचं आणि शरीराचं पोषण नीट होत नाही. तुम्हाला भूक न लागणं, सातत्याने भूक न लागणं हे सुद्धा डिप्रेशनचं एक लक्षण असू शकतं. तुम्ही स्वतःला सारखा दोष द्यायला लागता की नाही, मी चांगला नाही आहे, माझ्यात काहीच नाही आहे, मी यशस्वी नाही आहे, मी यशस्वी होऊ शकत नाही, आणि स्वतःला सारखा दोष द्यायचा की नाही, माझं चुकलेलं आहे, मी कधीच स्वतःला इम्प्रूव्ह करू शकत नाही. आपल्या भविष्यासाठी आणि आपल्या भूतकाळासाठी सातत्याने स्वतःला दोष देत राहायचं. म्हणजे हे साधारणतः बऱ्याच वेळेला स्टुडंट्समध्ये किंवा तरुणांच्यामध्ये हे बऱ्याच वेळेला असं असतं. आणि जर का तुम्ही सारखाच स्वतःला दोष देत असाल आणि तुम्हाला असं वाटत असतं की माझ्यात काहीच चांगलं नाही आहे. बऱ्याच वेळेला तरुणींच्यामध्ये लग्न नवीन झालेलं आहे आणि अशा तरुणींच्यामध्ये जेव्हा त्या नवीन संसाराला लागतात आणि त्या ठिकाणी त्यांना ॲडजस्ट करण्यामध्ये हा फरक पडतो. त्यांना असं वाटतं की नाही, मी ते ॲडजस्टच करू शकत नाही. बऱ्याच वेळेला सासू सुनांचं किंवा नवरा बायकोचं भांडण असतं, अशामध्ये सुद्धा हेच होत असतं की त्या मुलीला वाटत राहतं लग्न झालेल्या की नाही, माझं आणि माझ्या सासूबाईंचं पटत नाही आहे, म्हणजे मी इथं ॲडजस्टच करू शकत नाही, माझ्यातच चांगले काही गुण नाही आहेत असं वाटत असतं. किंवा असं वाटत असतं, अरे मी किती सगळं चांगलं करते सगळ्यांचं, परंतु कोण मला चांगलंच म्हणत नाही आहे, म्हणजे मी चांगली नाही आहे. असं जे वाटत राहणं याच्यामुळे सुद्धा तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता. म्हणजे तुम्ही जर का स्वतःला सातत्याने दोष देत राहिलात की नाही, मी सगळ्यांशी चांगलं वागून सुद्धा लोक माझ्याशी चांगलं वागत नाहीत, म्हणजे माझ्यात काहीतरी दोष असला पाहिजे, आणि स्वतःला सारखं कमी लेखत असाल तर हा सुद्धा डिप्रेशनचं हे एक लक्षण होऊ शकतं. तुमचं बऱ्याच वेळेला कसं होतं की तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता तेव्हा तुम्हाला भूक लागत नाही किंवा जे काही समोर असेल, बऱ्याच वेळेला मग ते पोट भरण्यासाठी म्हणून तुम्ही बाहेरचे पॅकेट फूड खात असता किंवा एखादाच पदार्थ तुम्ही सारखा खायला लागता आणि त्यामुळे तुमची पचनसंस्था बिघडते आणि अतिरिक्त तुमची वाढ व्हायला लागते, तुम्ही ओबेज व्हायला लागता, तुमची जाडी वाढायला लागते. तुमची जर का अचानक काही कारण नसताना कमी खाऊनसुद्धा जर का जाडी वाढत असेल तर लक्षात घ्या की कदाचित तुम्ही डिप्रेशनचे शिकार असू शकता. आणि बऱ्याच वेळेला अचानक तुमचं वजन कमी होत असेल तर ते सुद्धा डिप्रेशनचं एक कारण होऊ शकतं. कारण की जेव्हा तुम्ही कमी खायला लागता त्यावेळेला तुमचं पोषण कमी व्हायला लागतं आणि विनाकारण तुमचं वजन कमी व्हायला लागतं. तर या दोन्हीही गोष्टी डिप्रेशनला कारणीभूत असू शकतात. तर ती कारणं तुम्ही शोधायची आहेत.
आणि एक महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही जरा जरी काही काम केलं तरी थकता किंवा काही काम न करताच तुम्ही थकता. तुम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये उत्साह नसतो. कुठल्याच गोष्टीमध्ये उत्साह नसतो आणि हे सुद्धा एक डिप्रेशनचं कारण होऊ शकतं. कारण की यामध्ये मसल विकनेस आहे तुम्हाला. उत्साह नाही म्हणजे तुमच्या मेंदूमध्ये हॅपी एन्झाईम्स किंवा हॅपी हार्मोन्स कमी पडत आहेत तुम्हाला आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही डिप्रेशनमध्ये जाताय हे तुम्ही लक्षात घ्या. की तुम्हाला सारखं सारखं तुम्ही थकत असाल, विकनेस वाटत असेल किंवा तुम्हाला कशातच उत्साह वाटत नसेल तर कदाचित तुम्हाला डिप्रेशन आलेलं असेल हे तुम्ही लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला कसं होतं की तुम्हाला एकटं राहायला आवडतं. म्हणजे तुम्ही एक मोबाईल घेता आणि एकटं राहायला शिकता आणि तुम्हाला वाटतं की नाही नाही मला आत्ता बाहेर जायचं नाही आहे, मी कामात आहे. जर का तुम्हाला इतर लोकांच्यामध्ये मिसळायला स्वतःहून नको वाटायला लागलं तर नक्की समजा, तुम्हाला एकटेपणामध्ये बरं वाटायला लागलं तर नक्की समजा कुठे ना कुठेतरी तुम्ही डिप्रेशनकडे जात आहात आणि वेळीच तुम्ही सावध व्हायला पाहिजे. तुम्हाला जर का सारखंच तुम्ही नकारात्मक बोलत असाल, तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास नसेल किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट तुम्हाला करायला सांगितली आणि तुम्ही प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीच्या वागण्याकडे, बोलण्याकडे विश्वासच ठेवत नसाल, दुसऱ्यांच्या निर्णयावरती तुम्ही दरवेळेला आडवंच बोलायचं किंवा चुकीचंच बोलायचं किंवा समोरची व्यक्ती ही नेहमी चुकीचंच वागते आणि चुकीचंच बोलते असं जर का तुम्हाला वाटत असेल, म्हणजे तुम्हाला सारखेच तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असतील, दुसऱ्यावरती, तुमचा स्वतःवरती तर तुमचा आत्मविश्वास तुमचा कमी झालेला आहेच, त्यामुळे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीवर सुद्धा विश्वास ठेवू शकत नसाल तर कुठे ना कुठेतरी तुम्ही डिप्रेशनकडे जाताय हे नक्कीच लक्षात ठेवा. तुम्हाला जर का तुम्ही अभ्यास करताय किंवा तुम्ही गप्पा मारताय आणि तुमच्या लक्षात येतंय की तुमचं मन एकाग्रच होत नाही आहे, म्हणजे असंख्य म्हणजे सारखेच वेगळे 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 विचार तुमच्या मनामध्ये येत आहेत. एक विचार झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा आणि एक इररिलेव्हंट म्हणजे एकमेकाशी काही संबंध नाही आणि असे काही तुमच्या मनात विचार यायला लागलेले असतील, तुमचं मन एकाग्र होत नसेल तर नक्कीच लक्षात ठेवा, अनेक विचार येणं, विनाकारण नको ते विचार डोक्यामध्ये येणं, चिंता येणं, काळजी करत राहणं हा सुद्धा डिप्रेशनकडे जाण्याचा हा एक मार्ग असू शकतो हे नक्कीच लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला कसं होतं की अचानक राग यायला लागतो, अचानक काहीच कारण नसतं आणि छोट्या छोट्या गोष्टीवरती आपण चिडायला लागतो आणि छोट्या छोट्या गोष्टीवरती जर का आपण चिडत असू, घरातल्यांच्यावरती आपण प्रामुख्याने राग काढत असतो कारण की बाहेरचे आपलं कोणी ऐकून घेत नसतात, पण तो राग आपण घरातल्यांच्यावरती, लहान मुलांच्यावरती, नवरा बायकोवरती काढत असतो, बायको नवऱ्यावरती काढत असते आणि जर का अशा पद्धतीने तुम्ही सारखं चिडत असाल, रागराग करत असाल सारखाच, तर नक्की लक्षात ठेवा की तुम्ही कुठे ना कुठेतरी डिप्रेशनचे शिकार व्हायला लागलेले आहात. घरामध्ये समजा एखादा काही चांगला प्रसंग आहे, 4 लोक आलेली आहेत आणि अशा वेळेला तुम्ही तुमचा मोबाईल घेऊन बसलेला आहात आणि स्वतःला आपलं कामामध्ये दाखवताय, म्हणजे तुम्हाला इतरांशी बोलावंसं न वाटणं, घरातला एखादा चांगला कार्यक्रम असेल तर तो अटेंड करावासा न वाटणं किंवा दुसऱ्यांच्या आनंदात किंवा कुठल्याच आनंदामध्ये सहभागी व्हावंसं न वाटणं, हे सुद्धा डिप्रेशनचे तुम्ही शिकार व्हायला लागलेले आहात असा त्याचा अर्थ होऊ शकतो. म्हणजे तुमच्या मनामध्ये आनंदाची भावनाच कमी झालेली आहे असा त्याचा अर्थ होऊ शकतो. तर बघा, ही लक्षणं जर का तुमच्यामध्ये दिसत असतील तर कुठे ना कुठेतरी तुम्हाला चेंजेस करायला पाहिजेत स्वतःमध्ये. तर चेंजेस तुम्ही ते काय करणार आहात, तर सर्वात पहिली गोष्ट ॲक्सेप्ट करा की तुम्ही डिप्रेशनमध्ये गेलेला आहात किंवा जात आहात आणि किंवा तो मार्ग तुमचा चालू झालेला आहे आणि डिप्रेशनमध्ये जात असाल तर त्यातनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला स्वतःला कष्ट करावे लागतात. कारण की जर का तुम्हाला डिप्रेशन हा एक डिसीज म्हणून तुम्ही ॲक्सेप्ट केला तर तुम्हाला डॉक्टर मदत करतात, परंतु जो मधला काळ असतो डॉक्टरांच्याकडे जाईपर्यंत किंवा डॉक्टरांच्याकडे गेल्यावरती सुद्धा तुम्हाला स्वतःलाच कष्ट करावे लागतात. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एकटेपणातनं स्वतःला बाहेर काढा, सगळ्यांशी बोलायला लागा, इतरांना मदत करायला लागा, पब्लिक प्लेसेसमध्ये सगळ्यांशी बोला,
मित्रांच्या जा, फॅमिलीच्या सगळ्या फंक्शन्सना जा, कॉलनीमध्ये किंवा तुमच्या सोसायटीमध्ये सगळ्यांच्या मदतीला धावा. तुम्हाला जर का कोणी कौतुक केलं, वा वा ही व्यक्ती फार चांगली आहे आणि सगळ्यांना मदत करते, असं जर कोणी म्हटलं तर आपल्याला फार बरं वाटतं, आपल्याला फार आनंद होतो. आणि ही पहिली गोष्ट आहे की तुम्हाला आनंद होणं, कारण की दुसऱ्यांनी कौतुक केलं की आपल्याला बरं वाटतं आणि कुठे ना कुठेतरी आपल्या मेंदूला एक सुखाची भावना होते आणि आपण यातनं बाहेर पडतो की नाही, मी फारच टाकाऊ झालेलो आहे, यातनं आपण बाहेर पडतो. त्यामुळे कॉलनीमध्ये सर्वांशी मिसळा, बोला, गप्पा मारा. भलेही लोक तुमच्याशी बोलू देत किंवा न बोलू देत, पण तुम्ही सगळ्यांशी बोलायला लागा, एकटेपणातून बाहेर पडा, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला सतत कामात ठेवा. एखादं ध्येय समोर ठेवा. खूप मोठी ध्येय ठेवू नका, फक्त आजचं ध्येय ठेवा की आज मला दिवसभरामध्ये काय करायचं आहे, आणि हे मनामध्ये आखा आणि त्यातून तुम्ही ती सतत कामं करत राहा. कॉटवरती फक्त रात्री झोपायला जातानाच फक्त कॉटवर जायचं आणि लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं. या जर का 2 गोष्टी तुम्ही केलात, कारण लवकर उठलात की तुमच्याजवळ सकाळचा खूप वेळ असतो, मग सकाळी तुम्ही वॉकिंगला जाता, तुमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज चालू होतात. तुमची झोप पूर्ण झाली की तुमच्या मेंदूला शांतता मिळते. मेंदूला शांतता मिळते, तुमच्या मेंदूमध्ये हॅपी हार्मोन्स सिक्रेट व्हायला लागतात आणि अशा वेळेला तुमच्या शरीरामधला, तुमच्या मनावरचा स्ट्रेस कमी व्हायला लागतो. तुमच्या मनावरचा स्ट्रेस कमी झाला की आपोआपच आपल्या शरीरामध्ये एक आनंदाची लहर निर्माण होते आणि आपण डिप्रेशनमधनं बाहेर पडण्याची एक क्रिया चालू होते. अर्थात याच्यासाठी अनेक महिने तुम्हाला कष्ट घ्यावे लागतात आणि त्यासाठी सर्वात पहिलं ॲक्सेप्ट करावं लागतं की आपण डिप्रेशनकडे चाललेलो आहोत. आणि एक लक्षात घ्या, आत्ताची जी कोरोनाचे दिवस आहेत, यानंतर आपल्या सगळ्यांचीच जो एक मार्ग आहे तो थोडासा डिप्रेशनकडे जाणारा असणारच आहे. तर त्यामुळे, कारण असणारे आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे आपल्यालाही आत्ता माहीत नाही आहेत, त्यामुळे आत्तापासून आपण तयारी करूया आणि बघूया आपल्यामध्ये ही लक्षणं आहेत का. आणि जर का लक्षणं असतील तर आजपासूनच तयारी करा त्यातून बाहेर पडण्याची, म्हणजे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणार नाही. धन्यवाद.